in this YouTube channel. Today's poem is 1.1 A Teenager's Prayer. किशोरवयीन मुलाची किंवा मुलीची प्रार्थना. टीनेजर अ पर्सन हू इज 13 to 19 इयर्स ऑफ एज. 13 ते 19 वयाची व्यक्ती किंवा किशोर त्याची ही प्रार्थना आहे. The title of this poem is A Teenager's Prayer and the poet is J. Morse. The poem A Teenager's Prayer, written by J. Morse, highlights a teenager's wish about how he wants to lead his teenage life. Let's see the poem. First stanza. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. किशोरवयीन जो बालक आहे त्याची प्रार्थना आहे. तो म्हणतो की येणारा प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येत असतो आणि या प्रत्येक दिवशी मी जे काय करीन त्या गोष्टीचे सर्व निर्णय मलाच घेतले पाहिजेत. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. माझ्यासमोर अनेक पर्याय आहेत, वाटा आहेत, मात्र त्यातला कोणता मार्ग निवडायचा आहे हे मात्र मलाच ठरवायचे आहेत. सेकंड स्टांजा. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. डार्कनचा अर्थ इथे इव्हिल, अंधकारमय किंवा वाईट दिवस, आणि डिस्ट्रेस मीन्स ग्रेट वरी अँड स्ट्रेन, यातना किंवा दारुण दुःख. सेकंड स्टांजामध्ये तो टीनेजर म्हणतो आहे की मी निवडलेला माझ्या आयुष्याचा मार्ग मला यशाच्या शिखरापर्यंत पोचवेल किंवा कदाचित मला अपयशाच्या वाटेकडे पण घेऊन जाईल, परंतु त्या निर्णयाची जबाबदारी मात्र ही माझीच असेल. स्टुडंट्स, लुक ॲट द फर्स्ट स्टांजा. द रायमिंग वर्ड्स आर मेक, टेक. So the rhyme scheme of the first stanza is A, B, C, B. Look at the second stanza. The rhyming words are success, distress. So the rhyme scheme of the second stanza is also A, B, C, B. Third stanza. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. हे देवा, तो किशोरवयीन मुलगा म्हणतो आहे की ह्या जगात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मला अनुभवता यावा अशी मला तू चांगली दृष्टी दे, आणि जे योग्य आहे, जे न्याय आहे त्याच्यामागे मला ठामपणे उभं राहता यावे. म्हणून माझ्यातील जे सर्वोत्तम गुण आहेत ते बाहेर यावे, म्हणून मला योग्य दिशा मिळावी, म्हणून मला तू काय कर, मदत कर. माझ्यामध्ये जे जे काही बेस्ट आहे ते बाहेर येण्यासाठी मला मदत कर, आणि मला हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि जे योग्य आहे, चांगलं आहे, न्याय आहे त्याच्या बाजूने उभं राहण्याची दृष्टी मला दे. फोर्थ स्टांजा. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. टेम्पटेशन म्हणजे मोह. एखाद्या मोहाच्या क्षणी किंवा कठीण प्रसंगी माझ्याकडून काहीही वाईट घडू नये, अयोग्य वर्तन घडू नये, त्यावेळेस मला नकार देण्याची, नाही म्हणण्याची मला तू शक्ती दे, हिंमत दे. आणि माझ्या जीवनामध्ये जे जी काही आव्हानं येतील त्याला सामोरं जाण्यासाठी मी फिट राहावं, तंदुरुस्त राहावं, निरोगी राहावं अशी शक्ती तू मला हे परमेश्वरा दे, अशी प्रार्थना ह्या तिसऱ्या कडव्यात तो टीनेजर करत आहे. When my teenage years are over, I know that I will see that life is live its very best with you walking next to me. जेव्हा माझा किशोरवयाचा काळ हा
संपत असताना मला खात्री आहे की तू माझ्यासोबत असशील, तुझी साथ मला असेल, तुझे ब्लेसिंग्स माझ्या पाठीशी असतील तर आयुष्याची वाटचाल ही अधिक चांगली सुखद होऊ शकते आणि ती सुखद होईलच याची मला जाणीव आहे. द पोएट इज जे. मोर्स. Students, in this poem, he is sure that the teenager is sure that at the end of his teens he would be pleased to have lived a good life with God's constant guidance. The speaker of this poem is a teenager, and he expresses that he has to make important decisions about the path that he would take in life. The speaker is aware that one road leads to success while the other one is the path of evil, and it would lead him to distress. He urged God to help him keep his eyes open so that he can see clearly and stand for the things that are righteous. The teenager wants to bring out his best qualities, resist temptations, and stay healthy. The title, A Teenager's Prayer, states the central idea of the poem. The poet narrates a teenager's wish that God should be by his side and guide him to lead a good life. प्लीज ओपन अप माय आईज या स्टांजामध्ये बघा, रायमिंग वर्ड्स आहेत सी आणि मी. सो द राईम स्कीम इज ए बी सी बी.